तर चला, नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि तर बघा, संध्याकाळचं काय चाललंय, बेट रोज तेच खाऊन कंटाळा येतोय। खूप दिवस झाली रेसिपी आपली नव्हती, तर आज फक्त दरवेळेस मिक्स पिठांचं आपण थालीपीठ करतो, पण आज फक्त बाजरीच्या पिठाचं आणि जास्त कोथिंबीर, कांदा आणि लसूण, हिरवी मिरची, जिरं वाटून टाकायचं आणि हळद, मीठ आणि पीठ छान असं मळून घेतलंय। आणि असं पाण्यात हात घेऊन आपण जशी धपाटी करतो तशी कापडावरती अशी थालीपीठ थापून घ्यायची। फक्त बाजरीच्या पिठाची थालीपीठ येते ही। तर आपण टाकले आणि ह्याला असं 2 मिनिटं झाकून ठेवायचं, अशी होल पाडून घ्यायची, म्हणजे छान असं थालीपीठ आपलं पचलं जातं। हे बघा, दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणी सोबत, कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि एकदम पौष्टिक। कशी आता पावसाळ्या जरा ह्या दिवसात बाजरीचं पीठ, आम्ही तर बाजरीचं असते कायमस्वरूपी, आणि दरवेळेस मी थोडं ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार डाळीचं पीठ म्हणजे चणा डाळीचं बेसन पीठ, थोडं ज्वारीचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ टाकून तुम्ही अशी थालीपीठ बनवू शकता। आणि एकदम असे पातळ पाण्यात हात घेऊ असे थापायचे कापडावरती। हे बघा, जसं तुम्हाला असेल तसं एकदम पातळ। कोथिंबीर हे बघा कशी अशी, जास्त कोथिंबीर, थोडीशी त्यात तुमच्याकडे मेथी असेल, पालक असेल ते चिरून टाकू शकता, अजून पौष्टिक होतील। जास्त आम्हाला मेथी कोथिंबीरची थालीपीठ आवडे, आमच्या तिकडे पुरंदरला जास्त गावाला ह्याची कोथिंबीरची थालीपीठ जास्त प्रसिद्ध। तर हे बघा असं झणझणी थालीपीठ कसं झालंय बघा। कोण कोण करता अशी कोथिंबीरची थालीपीठ नक्की सांगा। आणि आज जरा पाऊस उघडलाय थोडासा, आता दसऱ्याचं धुणं धाणं माणसं करतात, आता थोडासा पाऊस 4-5 दिवस उघडू द्या, घट बसत्यान गुरुवारी 3 तारखेला। आज उद्या जास्त काय मोठा व्हिडिओ करत नाही। गरमागरम सगळ्यांनी अशी एकदम पौष्टिक थालीपीठ खायला या। बाय सगळ्यांना।